या लढतीचा आगाज असणार आहे. सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा असतील. रोशन पाटील, आज शेवटची रात्र आहे. आज धमाकेदार 7 सामने आपल्याकडे आहेत आणि रोशन आज 100 गाड्यांचा ताफा मिनी वानखेडेमध्ये उतरणार आहे. अगदी कबूतर आणि पारव्यांचा थवा जसा उतरतो तशा प्रमाणे 100 गाड्यांचा ताफा आदरणीय कैलासदादा म्हात्रे महाराष्ट्र आई ग्रुपच्या अध्यक्ष इथे येतील. विचार करा, आज धम्माल होणार आणि पाहुण्यांसाठी आपण 2-2 मिनिटं सामना थांबवू शकतो. आपल्याकडे भरपूर वेळ आहे. आज नक्कीच अगदी पूर्णपणे धुरला उडेल असा माहोल इथे बनला जाईल आणि या स्पर्धेची पूर्णपणे खासियत आहे. या स्पर्धेमध्ये रायगड ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्र जगतामध्ये आपलं वेगळं ठस उमटवणारे प्रत्येक व्यक्तिमत्व या क्रिकेटच्या मंचकावरती पाहायला मिळतील. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आमची पूर्ण ऑफिशियल टीम इथे आता सज्ज असताना पाहायला मिळेल. पूर्णपणे आमचे 3 नामवंत पंच असतील. अनिल टेंबे सर वल्लभ यांचा हा पॅनल आहे. सुनील तांडील सर बेलवली, जगदीश पाटील सर वडवली हा आपण अंपायरचा पॅनल पाहतो. मॅच ऑन. 4 ओव्हर आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली इनिंग समाप्त करायची आहे. 7:55 आजच्या शेवटच्या रात्रीला अंतिम रात्र सुरुवात करतोय. सरपंच उपसरपंच चषक वल्लभ 2024 नवे पर्व युवा सर्व. एकदा टाळ्या होऊन जाऊन दे आजच्या रात्रीसाठी. दोन्ही संघ ऑल द बेस्ट. शो द क्वालिटी क्रिकेट. नक्कीच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. धावती असी भक्तांसाठी ब्रह्मा विष्णू महेश्वरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अच्छा, या फायनल नाईटला करतो सुरुवात. गेम ऑन, गेम स्टार्ट. पहिला बॉल पाहिला आपण. बॉलिंग ट्रॅक वरती काढू सज्ज असताना सुशांत गायकर टीम नेरे संघाचा काढू. पहिला आपण ट्रम्प कार्ड पाहतो. पहिलं पिवनचं षटक त्याला हाताळायचंय आणि या पिवनच्या पहिल्या षटकामध्ये त्याला धाकता ही सिद्ध करायची. परंतु पहिला बॉल त्याच्या माध्यमातून व्हाईट बॉल पाहिला. नेक्स्ट बॉल, ओहो, सन्मान दिलं, पुश केलं, नॉट एलला. इथे धोका होता. त्या रेड झोन कडे धावत असताना आपण काढू पाहिला. निश्चितच प्रसाद पाटील उर्फ पप्पू. त्यानंतर आपण काढू पाहू शकता रोशन सालुंके दिग्गज काढू. 2 सलामीवीरांचा ताफा पाहतो आणि या 2 फलंदाजांच्या माध्यमातून एक ग्रेट स्टार्ट देणं सुद्धा तितकंच गरजेचं असेल. परंतु नेहमीच आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून फलंदाजांना शांत करणारा एक अवलिया क्रिकेटपटू बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असताना आपण सुशांत गायकरला पाहतो आणि सुशांत गायकर विरोधात इथे फायर करण्यासाठी सज्ज असताना आपण रोशन सालुंकेला पाहतो. अलीकडे आपण चंडू गणिक एकूण 2 धावा पाहिल्या, एक अतिरिक्त व्हाईट बॉल आणि त्यानंतर एक सिंगल रन्स काढली आणि समोर पाहायला मिळेल रोशन सालुंके. राईट ओव्हर द विकेटनं चेंडू सफर केलाय. भन्नाट वेगाचा हा चेंडू इथे सफर केला जातो. बॉलिंग ट्रॅक वरती सुशांत अतिशय वेगवान गोलंदाजीची आपण सफर पाहिली. गोलंदाजाचा विचार केला तर मजबूत खांदे आहेत आणि खांद्यांचा मजबूत वापर त्याच्या माध्यमातून इथे केला जातोय. ही मॅच दोन्ही संघांसाठी तितकीच इम्पॉर्टंट आहे. सुपर 12ची ही लढत पाहतो आपण. ओहो, स्ट्रॅटर्जी खूप वेगळी पाहायला मिळते. पूर्णपणे फलंदाजाचा माइंड रिएक्ट करून ही ते गोलंदाजी सफर केली जाते. रोशन, एक संघ नेरे दुंद्रे विभागाचा नेरे ताकदवर संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला घोट म्हणजे तलोजा MIDCचा संघ. ही मॅच तलोजा MIDC विरुद्ध नेरे दुंद्रे अशी वाटते की शो मॅच आहे. परंतु दोन्ही ताकदवर संघ जेव्हा येतात ना ती मोठी मॅच होते, रोमहर्षक. नक्कीच मोठी बलवान आणि बलाढ्य लढत या 2 संघांदरम्यान सध्याच्या घडीला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल, आक्रमकता पाहायला मिळते परंतु झेल होऊ शकतो, झेल होतोय, झेल झालाय. जल्लोषाचं वातावरण आतिशी झेल आतिशनं पकडलाय. पहिला देतं का टीम घोटला. बडा गणपती बाप्पा. संघाने युवा संघनायक रायगड संघाचा रोशन सालुंके बाद झालाय. इम्पॉर्टंट विकेट, इम्पॉर्टंट मॅच मध्ये जिथे तुम्ही चषक जिंकू शकता रोशन. ही मोठी मॅच आहे. सुपर 12.
पापने अतिशय फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी लॉंग ऑफ कडे आशिष गवते हा सज्ज होता आणि लागतोय पहिला दे धक्का टीम घोटला. आज आमचे बाबा किंग राजाराम पाटील बाबा सुद्धा पूर्णपणे या मॅचला एन्जॉय करतात. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे ते मार्गदर्शक आहेत, या स्पर्धेचे ते आधारस्तंभ आहेत आणि सन्माननीय श्री काशीनाथजी पाटील साहेब यांची एक चांगली मेहनत या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. आज विशेष दिवस आहे राजाराम पाटील साहेबांसाठी, कारण आज रतनबुवा पाटील चषक त्यांच्या घरामध्ये येईल. चॅम्पियनशिप ट्रॉफी जी कुठे भेटत नाही कोणत्या खेळाडूला लवकर, आणि नशीबवान आहेत की बोलणाशेठ पाटील पॅकर. तुम्ही जल्लोष पाहिला, बोलणाशेठ पाटील खांद्यावरती कानपुली संघाने जल्लोष केला, असं कमी होतं रोशन, आणि आज ती ट्रॉफी थोड्याच वेळामध्ये आमच्या मंचावर येईल. अगदी दुग्ध शर्करा पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल, ओहो हलवार पद्धतीनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. अतिशय बलवान हा आपण आयोजन पाहतो आणि या आयोजनामध्ये आमचे मारुती काका यांची सुद्धा खूप मेहनत पाहायला मिळते. अगदी बरोबर, पोलीस पाटील आणि अर्थात त्यांची विशेष मेहनत. रोशन मी सांगेल या चेंडूनंतर पिच ॲक्युरेटिंग म्हणजे पिच क्युरेटर जो असतो, संध्याकाळी आल्यानंतर आपण जे पिच क्लीन पाहतो, त्यानंतर त्याच्यावर लाईन्स त्या कलेक्ट करणं, त्याला डेकोरेट करणं, हे संपूर्ण काम मारुती पाटील साहेब आणि गणेश गावंड साहेब करतात दररोज संध्याकाळी. त्यांची विशेष मेहनत आहे आज. नक्कीच स्पर्धेच्या अगदी 4 दिवसापूर्वी पूर्णपणे पिचची मोजमापणी मारुती काकांच्या माध्यमातून पाहिली होती आम्ही. असं हवंय रोशन, कारण आजकालचे आपण खेळाडू पाहिले तर जॉबवर बिझी असतील, त्यावेळी आमचे गणेशजी गावंड साहेब आणि मारुती पाटील साहेब दररोज संध्याकाळी सकाळी येतात, विकेटची पाहणी करतात आणि त्याला पिच ॲक्युरेटिंग करतात, डेकोरेट करतात. चांगली पाहणी मी तर म्हणेल. प्रवीण, पूर्णपणे युवा आयोजकांना जेव्हा ज्येष्ठांचा एवढा मोठा सहभाग लागतो ना, तेव्हा पूर्णपणे आयोजन हे रॉयल थाटामध्ये असतं. परंतु लक्षवेधी लढतीकडे पहिलं आपण षटक पाहिलं आणि पहिल्या षटकामध्ये एकूण धावा पाहतो. धावा पटलावरती टीम आई गावदेवी 11 घोट या संघाची 1 गडी बाद 2 धावा. रोशन सालुंके सारखा एक तगडा खाडो तंबूच्या दिशेनं परतल्यानंतर नवीन खाडो आलाय तो प्रीतम पाटील. एक अष्टपैलू गुणवान खेळ नेहमीच प्रीतम पाटीलच्या माध्यमातून पाहिला, परंतु प्रसादला इथे 7 धावे लागेल आपल्या सांघिक कोट्यासाठी. ओहो पूर्णपणे रोखून धरले, ब्लॉकलचा मारा पेशकश केला जातो. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. प्रताप महाप्रतापी फिल्डिंग आखली गेली, परंतु वेगवान थ्रो हा व्हायला हवा होता. खरं तर पूर्णपणे फलंदाज फ्रेम मध्ये नव्हता आणि हे पाहता ॲक्युरेट हा झेल हा आपण थ्रो झाला असतं, कदाचित रनआउटची संधी होती सचिन मोरेसाठी. परंतु पहिला बॉल जिथे 2 धावा येताना पाहिला, 1 गडी बाद 4 टीम घोट गोलंदाज तयार सचिन मोरे. एक विख्यात असा खेळाडू आहे, जितकी त्याची उंची तितक्याच उंचीचा दर्जेदार खेळ नेहमीच एनडी प्रयोगामध्ये सचिनच्या माध्यमातून पाहिलाय. रोशन इतिहास सांगतो की वलभच्या मैदानावर नेरे, मुरबी, देवीचा पाडा हे संघ कधी खाली हात गेले नाही. आज पुन्हा इतिहास बदलणार की तोच राहणार हा प्रश्न पडलाय. नक्कीच तेच चित्र पाहायला मिळतं. ओहो बाहुबली हे काय केलं, रोहन इथं झेल सोडलाय. जर्सी क्रमांक 1 नंबर 1 झेल पकडण्याची नामी संधी होती. बॉलिंग ट्रॅकवर सचिनला पाहिलं, सचिनचा असा नारा राहिला आणि परंतु बाहुबलीच्या माध्यमातून हा झेल सुटणं टीम नेरे संघासाठी आता काही संघ लढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती 5 धावा. सचिन मोरे तयार आहे. ओहो जागेवरून फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल जगदीश पाटील सर वडवली. नक्कीच त्यांचंही करतो आम्ही MIDC परिभागामध्ये मोस्ट वेलकम. दिग्गज दर्जाचे खेळाडू आणि त्यानंतर पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांचा डंका पाहतो. अगली पेशकश गुडघ्यांचा वापर करत बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने हा फटका राहिला, परंतु बाळीच्या माध्यमातून हा चेंडू पकडला गेला, परंतु बॅटकटच्या माध्यमातून ही 1 धाव येताना पाहायला मिळते आणि सांघिक कोठा जाऊन पोहोचतोय. एकूण 1 गडी बाद 7 धावा. 70 राखायची 4 षटकांची ही लढत आहे आणि 4 षटकांदरम्यान वेगवान खेळ हा सादर करावा लागेल. अगली पेशकश ऑन साइडला क्लिअर केले, क्षेत्ररक्षक सज्ज आहेत, परंतु फक्त पाहायला मिळते सिंगल. पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवले. प्रेम जर पाहिलं तर एकही मोठा फटका अद्याप इथे खेळू शकला नाही टीम आई गावदेवी 11 घोट संघ, ज्या संघाने पहिल्या रात्रीमध्ये अगदी दिग्गज खेळ साकार केला होता आणि सुपर 12 मध्ये जाण्याचा बहुमान पहिल्या रात्रीमध्ये पटकावणारा हा संघ आई गावदेवी 11 घोट. गोलंदाज तयार. यापुढील पेशकश पाहतो, उंच घोडा फटका खेळण्याचा हा प्रयत्न, दमदार फटकेबाजी, बॅनर हिटचा हा दमदार शानदार रुबाबदार षटकार.
आपलं सहर्ष स्वागत महेशजी पाटील साहेब. वेलकम टू सरपंच उपसरपंच चषक 2024 नवे पर्व युवा सर्व. रोशन एक उल्लेख करूया, आज मित्रांचा दिवस आहे, कारण आज आपण पाहिलं रतनभाऊ चषकामध्ये कानपुली बोल्लाशेठ पाटील साहेबांचा संघ चॅम्पियन ठरला. तदनंतर प्रवीण पाटील खारघर यांचा संघ खुल्या गटामध्ये चॅम्पियन ठरला आणि प्रवीण पाटील बुरदुल यांचा संघ दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. आणि बोल्लाशेठ पाटील प्रवीण पाटील आणि नितेश शेठ पाटील हे मित्र आहेत आणि नितेश शेठ पाटील साहेबांचा संघ खेळतोय गावदेवी कोट. नक्कीच पूर्णपणे रायगड जिल्ह्यातील हे लकी पॅकर म्हणून यांची पूर्णपणे गंती पाहतो महाराष्ट्र टेनिस क्रिकेट जगतामध्ये. द्वितीय षटक पाहिले आणि द्वितीय षटकादरम्यान आपण दहशत पाहिली, परंतु अंतिम बॉलवरती जो फटका खेळाडू प्रीतम पाटील अतिशय देखणी फटकेबाजी त्याच्या माध्यमातून ही पेशकश केली जाते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद धाबा धाव पटलावरती पाहायला मिळतात 14. आपण पहिली रात्र पाहिली आणि पहिल्या रात्रीतील पहिली मॅच खेळला होता टीम आई गावदेवी 11 घोट संघ आणि पहिल्या मॅच मध्ये उरण कोपरुली सारख्या दिग्गज संघाला परास्त केलं. त्यानंतर आई गावदेवी अथर्व 11 कानपुली संघाला परास्त करत हा संघ सुपर 12 मध्ये दाखल झाला होता. त्यानंतर संघ पाहतो नेरे दमदार खेळ याही संघाचा राहिला. निश्चितच ओवले संघाला परास्त करत या संघाने सुपर 12 मध्ये मजल मारली आहे. व्यासपीठावरती महेशजी भोईर साहेब आणि तुलसीदास जोशी साहेब यांचे शुभागमन झाले, त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. 2 षटक समाप्त आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय आदित्य म्हसकर. मेडन षटक ज्याने हाताळलं होतं अलीकडच्या लढतीमध्ये असा काढू आदित्य म्हसकर. विक्रमादित्य गोलंदाजीची आखणी त्याला इथे सफर करावी लागेल. फर्स्ट बॉल पहिला बॉल वेगवान फटका खेळलाय, चेंडू जाईल सीमा पार, मिळतील सहारण षटकार. वरती वल्लभगावचे माजी सरपंच यांचे सुपुत्र विकी टेंबे यांचे शुभागमन झाले, त्यांचं देखील स्वागत. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे रोशनचं गाणं होतं. आज मी उल्लेख केला नितेशदादा पाटील घोट, बोल्लाशेठ पाटील, प्रवीण पाटील बुरदुल, प्रवीणदादा पाटील नगरसेवक खारघर यांच्यासाठी नितीन तुम्ही हे गाणं वाजवलं, कारण ते 4 चेहरे रतनभाऊ चषकामध्ये यशस्वी होताना पाहिलं आपण. 4 लकी पॅकर. नक्कीच 4 चांद लावणारी स्पर्धा आणि आज खऱ्या अर्थानं ही दुग्धक शर्कर आहे. खरं तर मेगा फायनलचा हा रात्रीचा कालखंड पाहतो आणि त्यातल्या त्यात लकी पॅकर अथर्व 11 आई गावदेवी 11 कानपुली संघाचे लकी पॅकर, A1 सरपंच, A1 उपसरपंच, A1 सदस्य अशी तिहेरी भूमिका आखणारे आमचे बोल्लाशेठ पाटील यांच्या माध्यमातून हा संघ पाक केला होता आणि तो संघ जिंकलाय अजिंक्यपद. लक्ष वेधूया पहिला बॉल आदित्य म्हसकर आणि पहिल्याच बॉलवरती हा दमदार षटकार पाहिला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पाठमोरी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. प्रवीण चोरगे उर्फ बाली त्या ठिकाणी सज्ज होते. रंगतदार लढत क्रिकेट रसिकांच्या भेटीला आली. इथे राहिला डॉट बॉल. आदित्य म्हसकरचा विचार केला खऱ्या अर्थानं पनवेल प्रीमियर लीगचं जे दुसरं पर्व आणि त्या पर्वामध्ये रॉयल कळंबोली संघातून खेळत असताना एक रॉयल कारभार राहिला होता याच आदित्य म्हसकरचा. असा काढो बॉलिंग ट्रॅकमध्ये चेंडू क्रमांक 3. तिसरा बॉल वेगवान तेज तर्रा चेंडू सफर केला जातो. डॉट बॉलची समाप्ती. अनेक विख्यात खेळ या खेळाडूच्या माध्यमातून पाहिले. वाईड यॉर्कर इथे सफर केला जातो. डॉट बॉलची राहिली समाप्ती. पहिला बॉल जिथे षटकार, त्यानंतर पाठोपाठ लगातार 2 डॉट बॉल पाहतो. उत्तम गोलंदाजी आखली जाते. आदित्य म्हसकर टीम नेरे नवनवीन चेहरे या संघाच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहतो. याच गावातून आमचे आदर्श समालोचक व कॉमेंटेटर सागरजी मांडवकर सर सुद्धा या स्पर्धेमध्ये जॉईन झाले होते, त्यांचं मनपूर्वक स्वागत. धाव येते सिंगल, धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती 1 गडी बाद 21वा टीम आई गावदेवी 11 घोट संघ. आज फवारे उडतील कारण रॉयल एंट्रीज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकता. प्रीतम पाटील प्रसाद पाटील ही जोडी आहे आणि या जोडीला प्रवीण मॅरेथॉन इनिंग ही साध्य करणं ही तितकेच गरजेचे असेल. चेंडू क्रमांक 5 पंचम बॉल आदित्य म्हसकर. बॉलिंग ट्रॅक वरती समोर फलंदाज पाहायला मिळेल प्रीतम पाटील. ओहो दमदार फटका खेळलाय. डीप मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक सज्ज असतील सचिन मोरे. तर याच दरम्यान वलभचे भावी सरपंच राजू दादा पाटील, एकच वादा राजू दादा याचं शुभागमन झालंय आणि जुलैमध्ये पुन्हा एकदा त्यांना सरपंच पदावरती आपण पाहाल. वलभ ग्रामपंचायत त्यांना
शुभेच्छा देऊया रोशन आणि त्यांचं हार्दिक स्वागत. नक्कीच A1 माजी सरपंच सन्माननीय राजूदादा पाटील यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये पाहतो. ज्ञानेश्वरदादा पाटील यांची प्रचंड मेहनत आणि त्याचमुळे की काय या स्पर्धेचा डंका पाहतो. इथे जोरदार अपील लाऊड साऊंड इथपर्यंत ऐकू येतो. चांगला झेल पकडला परेश म्हसकरनं जुना जाणता काढू ज्याच्या माध्यमातून यष्टांच्या मागे रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता. जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न उत्तम झेल. झटका क्रमांक 2 टीम घोटला आणि काढू बाद होतोय. प्रसाद पाटील पप्पू बॅक टू द पॅव्हिलियन. मॅच मध्ये कारण जसे विकेट जात आहेत त्यामुळे धावा कोण बनवणार हा देखील प्रश्न पडलाय. नक्कीच एकूण 2 गड्यांची राहिली कत्तल. मॅजिक आकडा आपण स्कोर काढवती पाहतो. 2 गडी बाद 22 धावा. टीम आई गावदेवी 11 घोटा संघ पाहतो. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. या धावा उत्तरार्धासाठी पोषक नसाव्यात आणि हे पाहता आता या पहिल्या पूर्वार्धामध्ये वेगवान खेळाची उत्पत्ती ही सादर करावी लागेल आणि गोलंदाजीच्या बोहल्यावरती आता गोलंदाज पाहायला मिळेल. जीतू 11 ज हनुमान नेरे संघ. खऱ्या अर्थानं कोविडचं संक्रमण झालं आणि संक्रमणाच्या कालखंडामध्ये जितूदादा पाटील यांना आपण गमावलं. त्यांना खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. हरवणार या कार्यकर्ता होता. खऱ्या अर्थानं पूर्णपणे गरिबांशी नाल जोडणारा कार्यकर्ता तोही शेका पक्षाचा ही सुद्धा खासियत आहे. जितूदादा 11 जर्मन नेरे हा संघ खेळतो जितूदादा यांच्या नावानं. 3 षटकं समाप्त झाली. 2 गडी बाद 22 धावा बॉलिंग ट्रॅक वर दिलाय प्रथमेश फडके. त्याचे तडके कसे असतील परंतु डीप मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. येतोय दमदार हा दुसरा षटकार. पाहू शकता आणि समोर बॅटिंग मार्क मध्ये काढू सज्ज असताना प्रीतम प्यारे प्रीतम पाटील प्रेमात टाकणारा हा फटका त्याने खेळलाय. अगदी 6 चेंडू खेळलाय आणि त्याच्या बॅट मधून 14 धावसंख्येचा शंकनात पाहिला परंतु वेगवान खेळ त्याला अवगत करावा लागेल कारण समोरील संघ सुद्धा तितका तगडा पाहतो. प्रथमेश फडके विरोधात हे तडके हे फटके दाखवत असताना पहिल्याच बॉलवरती षटकार. अगदी खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू अदलला जातो. हुक केलाय दमदार फटका. षटकारानंतर हा येतोय अजून एक धमाका धमाकेदार चौकार. थँक्यू थँक्यू. तरी ते तात्काळ टॉस केला जाईल. दोन्ही संघातील संघाने एक टॉस साठी यायचं. नेक्स्ट मॅच कीर्ती 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन विपक्ष काहीसा फेरबदल असेल तो कंट्रोल रूम मध्ये पुन्हा एकदा रिपोर्ट दिला जाईल. प्रथमेश फडके हा गोलंदाज अगदी पहिल्या 2 चेंडूमध्ये काहीसा मागडा ठरलाय. पहिल्या 2 चेंडूमध्ये त्याने 10 धावा खर्च केल्यात. धावा आता पुढच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. 2 गडी बाद 32 धावा पाहायला मिळत आहेत. प्रीतम पाटीलनं देखना खेळ साध्य केलाय. एकूण 7 चेंडू खेळलाय आणि 18 धावा त्याच्या बॅट मधून इथे येत असताना प्रथमेश तयार. ओहो जोरदार अपील पण 9 सेकंडला धोका होता. डायरेक्टली हिट करू नको हे म्हटलं कुणाल कारण धावा अतिरिक्त येऊ शकले असते आणि हे पादा रोखलं गेलं प्रथमेश फडकेला कारण एक एक धाव ही खूप इम्पॉर्टंट असते आणि हे पाहता पुढच्या दिशेनं या संघाची वाटचाल पाहतो कारण अंतिम टप्प्यामध्ये या अतिरिक्त धावा या अंगलट येत असतात हे आपण नेहमीच पाहिले. 32 वरती 2 टीम घोट. ओहो पूर्णपणे शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू सफर केलाय ज्याच्यावरती प्रत्युत्तर माजी सरपंच उपसरपंच चषकातील हा सुपर पंच षटकार.
सुरुवात झाली. पहिल्या 3 गोलंदाजांनी जे काही केलं ते अखेरच्या गोलंदाजानं पूर्णपणे मुसलकेरामध्ये घातलं असं आपण म्हणू शकता. वेगानं धावा येत असताना पाहू शकतो आपण. पंचम बॉल मार्गस्थ लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल. धावसंख्या पुढच्या दिशेने मार्गस्थ होईल. सांघिक कोठ्याची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 वरती. 39 धावा पाहतो टीम ऐ गावदेवी 11 गोड. फलंदाज रोशन सालुंके, प्रसाद पाटील, पप्पू हे फलंदाज बाद झाल्यानंतर प्रीतम पाटील आणि निलेश माद्रे या 2 खेळाडूंनी मोर्चा वलवलाय धावसंख्या बनवण्याकडे. पुन्हा एकदा प्रहार केला परंतु जाल रचलं जाईल. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. बाहुबलीनं सोडलाय. दुसऱ्यांदा येईल. त्रस दरम्यान पिसारवे गावचे दमदार व्यक्तिमत्व आणि कार्यसम्राट पॅकर बोलना शेठ पाटील यांचे निकटवर्ती आदरणीय अभिकजी महादे साहेबांचं शुभागमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत, वेलकम. आणि थोड्याच वेळामध्ये पुढील सामना कोणता असेल टॉससाठी आमंत्रित केला जाईल. थोडी संघ नायकाला, कारण रोशन बुर्दुल संघ रत्नभाऊ चषक जिंकलाय त्यामुळे थोडासा ते सेलिब्रेट करतील. एक कॉल नंतर आपण टॉस साठी इन्व्हाइट करूया पुढील मॅच साठी 2 संघ. नक्कीच गावामध्ये तो माहोल बनवला जातो. तो कानपुलीकरांना सुद्धा मान मिळालाय बोलाशेट यांच्या माध्यमातून. हलवार पद्धतीने हा चेंडू सफर केलाय. परेश मस्कर त्या ठिकाणी सज्ज होते. रोखलं गेलंय परंतु नॉसा केला. चपलाईने रोहन पुढे आले, पुढे सरसावले आणि रनआउटची शिकार. गडी होतोय 3रा बाद टीम घोट संघाचा. जय माला भोलानाथ पाटील सरपंच वल्लभ गावाची. जय माला भोलानाथ पाटील. धन्यवाद डीजे. तर टार्गेट आपण रोशन सेट करायचं या मॅच. नक्कीच पहिलं पूर्वार्ध पाहिलं आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा लागल्या. स्कोर कार्डवरती 3 गडी बाद 42 आणि जिंकण्यासाठी अगदी 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 43 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे टीम स्वर्गीय जीतू 11 जन मान्नेर या टीमला. यानंतरची लढत आहे सुपर 12 ची लढत होणार कन्फर्म. आणि संघ आहेत कीर्ती 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन, त्यांच्या विरोधात संघ असेल चरण 11 बुर्दुल आणि चिंद्रन संघाचा संघाने टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. व्यासपीठावरती आपण जातोय आणि व्यासपीठावरती सन्मान्य पाहुण्यांचं स्वागत करूया. आदरणीय महेशजी भोईर यांचं स्वागत केलं जाईल. महेश भोईर यांना विनंती असेल आपण स्वागत कक्षामध्ये यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्ञानेश्वरदादा पाटील यांचे शुभ हस्ते आपण महेशजी भोईर यांना सन्मानित करतोय. महेशजी प्रेमल शॉल, गुलदस्ता आणि स्पर्धेचा मोमेंट देऊन पाहुण्यांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. सरपंच उपसरपंच चषक तुलसीदास जोशी साहेब यांना विनंती असेल आपण देखील यावं. आपलं सहर्ष स्वागत केलं जाईल या व्यासपीठावरती. विनंती असेल चिंद्रन आणि बुर्दुल संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये आपण रिपोर्टिंग करायचं आहे. यानंतरची लढत आणि प्रत्येक सामना 4 षटकांचा आहे. राकेश पाटील 8055 बॉस त्यांचा लकी नंबर आहे. आयोजक आणि त्यांचे शुभ हस्ते तुलसीदास जोशी यांचं आपण स्वागत करतोय. बुर्दुल संघाचा संघनायक आलाय. आत्ताच संघ तो जिंकलाय. रनरअप अभिनंदन तुम्हाला. सन्माननीय पिसारवे गावचे अभिज्ञ महादे साहेब या. अभिज्ञदादा या, तुमचं देखील स्वागत केलं जाईल. एक दमदार व्यक्तिमत्व आहेत आणि काल त्यांचं नाव घेतलं आम्ही. पिसारवे संघ हार्ड लक. मला वाटतं त्यांचा संघ भरपूर स्पर्धा हारलाय सुपर 12 6 परंतु चांगला खेळला आणि तुम्हाला देखील शुभेच्छा. अभिज्ञदादांचं स्वागत करूया. मुल्लाशेठ पाटील थोड्याच वेळामध्ये येतील. त्यांचे खास मित्र आहेत. राकेश दादांचे शुभ हस्ते त्यांचं स्वागत केलं जात आहे. इथे बुर्दुलचं संघनायक आलाय. मी चिंद्रन संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपण टॉससाठी यावं. चिंद्रन टीम विनंती असेल संघनायकाला. बुर्दुल संघाने उपस्थिती दाखवली आहे. आणि तदनंतर आत्ताच मी उल्लेख केला वलपच्या सरपंच यांचे सुपुत्र विकी टेंबे याचं स्वागत केलं जाईल. विकी या. राकेश पाटील यांच्या शुभ हस्ते तुमचं स्वागत केलं जाईल. हरकत नाही आहे. चला चिंद्रन संघाचा संघनायक पाठवायचा टॉससाठी. आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे आपण जातोय. रोशनजी पाटील सर, मच्छिंद्र पाटील सर थोड्याच वेळामध्ये जॉईन करतील आणि कुणाल दाते सर ऑन द वे आहेत. त्यामुळे आपण थोडंसं हँडल करायचं. आणि महागुरू हे देखील थोड्याच वेळामध्ये इथं रिपोर्ट करतील या मॅचसाठी. रोशन नक्कीच डे नाईट फॉर्म्युला पाहतो आणि हे पाहता पूर्णपणे समालोचक मित्र बिझी आहेत आणि हे पाहता पहिल्यांदा सहकार्य करणं गरजेचं आहे. खेळाचं आपण पहिलं पूर्वार्ध पाहिलं आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये अगदी 3 गडी बाद 42 धाबा धावपडाला पाहिल्या. बॉल बॉय आपण तात्काळ चेंडू खेळाडू कक्षाकडे आपण सुपूर्द करायचंय.
आमचे सर्व रॉयल आयोजक आज पारंपरिक वेशभूषेमध्ये ते सज्ज आहेत. प्रचंड मेहनत या सर्वांची पाहायला मिळते आणि तात्काळ दोन्ही संघातील संघनायक टॉससाठी टॉस बॉक्समध्ये दाखल व्हायचं आहे. ज्या ठिकाणी त्या ठिकाणी सज्ज असेल आमचे प्रवीणजी टेंबे सर मॅम फ्रॉम वलप. बुरदुल संघाचा संघनायक आलाय. चिंद्रन संघाच्या कॅप्टनला विनंती आपण नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचं टॉस बॉक्स मध्ये. मोठी मॅच सुपर 12. दोन्ही संघनायकांचं मी कौतुक करेन. वेळेनुसार ते दाखल होत आहेत आणि निश्चितच आमचे सन्माननीय मॅक्स सर यांचे ते शुभागमन होते. रायगड ठाणे जिल्ह्याची मुलुक मैदानी तोप आज पुन्हा एकदा मिनी वानखडेवरती धडकताना पाहायला मिळेल. त्यांचे मनपूर्वक स्वागत केले जाईल. टॉस बॉक्स मध्ये सुपर 12 ची मोठी लढत एका बाजूला चिंद्रन आणि बुरदुल संघामध्ये होणार. सुपर 12 चिंद्रन संघ कॉलिंग करणार. तकदीर टॉस साठी. बुरदुल संघ कॉलिंग करणार. हेड अँड टेल. सुपर 12 ची मोठी मॅच 4 ओव्हर कंपल्सरी चेसिंग. टेल इज कॉल बुरदुल आणि इथे टॉस जिंकलाय टेल. बुरदुल संघाने टॉस जिंकलाय. संघनायक आमच्यासोबत जोडले गेलेत. महत्वाची लढत आहे सुपर 12. निर्णय देखील महत्वाचा असेल. काय घेणार? थोडा होल्डवर ठेवतो. आमची पोरं येतात तोपर्यंत होल्डवर ठेवतो. रतनबुवा चषक तुम्ही गाजवला. दुसरा नंबर. तुम्हाला अभिनंदन. इथे देखील आज परफॉर्मन्स होणार का? हो नक्कीच. बोल्ला शेठ पाटील यांचं आयोजन तुम्हाला कसं वाटलं? मिनी वानखेडे आणि इथे भरपूर संघ आतुरता असते या स्पर्धेची. दरवर्षीप्रमाणे हा आयोजन चांगलाच असतो आणि या वर्षी सुद्धा चांगलाच आहे. थँक्यू सो मच. टॉस बुरदुल संघाने जिंकलाय. तकदीर आपल्यासोबत जोडले गेलेत. तकदीर थांबायचं आपण. मोठी मॅच आहे आणि सुपर 12 एक मॅच जिंकल्या तर चषक तुम्हाला मिळणार. टॉस जिंकला असतं तर तुम्ही काय घेतलं असतं? बॅटिंगच घेतली असते. कदाचित तुम्हाला बॅटिंग मिळू शकते कारण नेहमीच संघ बॉलिंग घेतात. तुम्हाला कसं वाटलं वलपमध्ये आल्यानंतर? आणि चंद्रन संघ एकेकाली 2018 मध्ये तुम्ही जिंकले होते आणि त्यानंतर आता तुम्ही 24 मध्ये पुन्हा एकदा. आज संधी आहे तुमच्याकडे. हो, आयोजन अतिशय चांगलं आहे आणि भोलानाथ पाटील यांचं आयोजन बोललं तर सुंदरच असतं. धन्यवाद. हे होते तकदीर चिंद्रनचे संघनायक. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. आणि टॉस जिंकलाय टीम बुरदुल. त्यांचा निर्णय थोडा पेंडिंग आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा. जाऊया सुपर 12 ची पहिली लढत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मच्छिंद्र पाटील सर. रोहिंजन. थँक्यू प्रवीण. थँक्यू रोशन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्यसु सर्वदा. गण्याला नमन करून महाराष्ट्र आराध्यवर राज्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून या स्पर्धेची आम्ही सुरुवात करतोय. टुडेचा फायनल डे. 8:21 होतात आणि 17 सुरुवात करतो आपण दुसऱ्या सुपर 12चा सामना सुपर 6 क्वालिफायसाठी आपण सामना पाहतोय आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. नेरे संघाला कोट वर्सेस नेरे ही लढाई आपण पाहतोय. फलंदाज सचिन स्ट्रायकरला आदित्य मस्कर, त्याला साथ देईल सचिन मोरे आणि गोलंदाज योगेश पाटील. पहिला चेंडू खूप घातक टाकलाय आणि फलंदाज मात्र शांत ठेवलाय. सच अ गुड डिलिव्हरी. या आलीमध्ये ताकदीचा प्रचंड बापर नाही जमला. चेंडू ट्रॅव्हल झाला तो मिड विकेटला. शतक तिथे फार वेगानं आलाय. रोहित येत असताना एकच धाव फलकावरती. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच आणि उपसरपंच चषक 2024 आपण पर्व पाहतोय. या स्पर्धेमध्ये ह्या वर्षी मात्र 48 संघ स्पर्धेत तुम्हाला सहभागी होताना पाहायला मिळाले. अतिशय मोठी स्पर्धा आपण पाहतोय. रजनीमध्ये प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला मागच्या काही दिवसामध्ये लाभलाय. या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. PTCला जे प्रेक्षक ऑनलाईन जोडले त्यांचं देखील स्वागत करूया आपण. सचिन मोरे स्टार्टिंगला पहिल्यांदा फेस करेल गोलंदाज योगेश पाटीलला. व्यासपीठ मात्र गजबजलेला प्रेक्षकांचा प्रचंड उदंड प्रतिसाद आणि मान्यवरांची मांदी आली. या स्पर्धेमध्ये खूप चांगलं वातावरण पाहायला मिळालं मागच्या काही दिवसामध्ये. ओव्हर द विकेट. ह्याली मात्र खूप चांगला चेंडू, मात्र खूप चांगली गोलंदाजी. कारण चेंडूची लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, भन्नाट वेग, तेवढ्याच चांगला शोल्डरचा वापर, क्रीजचा वापर. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. तुमच्याकडे स्विच हिट करण्यासाठी, फलंदाजीसाठी तुमच्याकडे तेवढी नजर असायला हवी, फुटवर असायला हवा, बॉडीचं बॅलन्स असायला हवं, शॉटचं सिलेक्शन असायला हवं. ते नाही जमलं. डॉट डिलिव्हरी. 3 चेंडूचा खेळ मला फक्त एकच धाव. वॉट अ फॅबलस बॉलिंग अटॅक. ऑन साईडला दडपण होतं. मात्र मागच्या बीट झालेल्या चेंडूचं हे कारण असतं, कारण जेव्हा तुम्ही चेंडू बीट होता तेव्हा दडपण येतं तुमच्यावरती आणि मागच्या 4 चेंडूवरती फक्त 2च धावा. वॉट अ फॅबलस अँड फंटास्टिक ब्युटिफुल बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम द योगेश पाटील. अप्रतिम गोलंदाजी दाखवत असताना P1 मध्ये कशी गोलंदाजी करावी याचं सुंदर उदाहरण दाखवलं आहे. आणि या शांत रात्रीच्या वातावरणामध्ये खूप सुंदर ॲटमॉस्फिअर आहे आणि त्या वातावरणामध्ये फायनलचा दिवस आपण साजरा करतोय. फायनल रात्र आज या स्पर्धेच्या माध्यमातून. हू इज गोइंग टू बी चॅम्पियन? तुम्हाला आन्सर मिळणार आज मात्र रात्री 2 या 3च्या दरम्यान. बघूया आपण सामन्याकडे. गुड बॉलिंग फ्रॉम द योगेश पाटील.
खोदून काढला चेंडूला क्षेत्ररक्षक याली बॅलर बॅक टू ड्राईव्ह चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला आणि डॉट चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. योगेश पाडीचं जेवढं कौतुक करत तेवढं कमीच आहे. पहिला चेंडू डॉट, नंतर सिंगल, तिसरा डॉट, चौथा सिंगल, पाचवा डॉट मैदानावरती. आतापर्यंत फक्त 2च धावा. व्हॉट अ फॅन्टास्टिक अटॅक, बॉलिंग अटॅक फ्रॉम द बॉलर अँड ट्रिमेंडस प्रेशर मैदानावरती. फलंदाजीमध्ये बातचीत झाली सचिन मोरे आणि आदित्य मस्कर यांच्यामध्ये. यस प्रवीण. ते देवीचं पाठचे मान्यवर सन्माननीय अशोकजी सालुंके साहेब यांचं स्वागत झालंय. यायचे आपण ज्येष्ठ नेते बीजेपी अशोकजी सालुंके साहेब. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले वर. चेंडू मात्र थोडासा बाहेर जात असताना पंच हेच सांगत असताना इट्स अ वाईट लाईन मात्र चुकली. गोट संघ म्हटलं तर आताच मोठी स्पर्धा झाली. नितेश शेट पाटील आमचे, त्यानंतर आमचे शिवा गोंडली, रमेश पाटील ही ओळख आहे घोटगावची आणि किती मोठी स्पर्धा गोटची संपन्न झाली नितेश शेटांच्या माध्यमातून. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्लेवर धावसंख्या दापलकावरती 3 धावा दापलकावरती फक्त. इकॉनॉमी गोलंदाजी फुल टॉस चेंडू, चेंडूला दिशा दिली, चेंडू मात्र गोळीच्या बेगा निघून जाणार. यावेळी पहिला खणखणीत पहिला चौकार. शेवट चेंडू वाईट आला, त्यानंतर मात्र चौकार आला आणि एकाच चेंडूमध्ये 5 धावा आणि 5 चेंडूमध्ये 2 धावा. ह्याचंच नाव आहे क्रिकेट मैदानावरती. येणारे 18 चेंडू आणि 36 धावांची गरज. कोण सामना जिंकणार? प्रेक्षकांची उदंड प्रतिसाद या स्पर्धेला आम्हाला लाभलाय. त्याबद्दल सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आमचे भोला शेठ यांच्या माध्यमातून तुमचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा 8 वाजून रात्रीची होत असते. 25 मिनिटं आम्हाला जॉईन झालेत. आमचे रोशन पाटील चांगले सिंगर आहेत, त्यांच्या आवाजाने तुम्हाला गाणी देखील ऐकायला मिळतात. आणि आमचे या परिसरातील नामांकित समालोचक हिंदीचे आणि जबरदस्त मराठीचे संजय प्रवीण टेमे आम्हाला जॉईन झालेत. त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. प्रेम पटेल आम्हाला जॉईन झाले भूमिकेमध्ये, स्कोरच्या भूमिकेमध्ये. त्यांच्या स्कोरिंगनं ही स्पर्धा नटली सजली आणि मध्ये सुंदररित्या स्पर्धेचा लेखाजोखा त्याने मांडलाय. PTC आमच्या संवेद आहे, त्या 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा ब्रॉडकास्टिंग करत असताना त्यांचं देखील आपण स्वागत करूया. पंचांचं देखील आम्ही स्वागत करतो. नितीन आम्हाला जॉईन झाले. नितीन सकाळी आमच्यासोबत वाकडीच्या मैदानावरती होता, आज मध्ये पुन्हा नाईटच्या मैदानावरती आम्हाला मिळतोय. डे नाईट स्पर्धा आपण करतोय सध्या, कारण मार्चमध्ये इलेक्शन मार्चमध्ये मात्र आचारसंहिता, त्यामुळे तुम्हाला सर्व स्पर्धा फेब्रुवारीमध्ये कव्हर करायच्या आहेत. कारण लोकसभेचं रणशिंग फुंकलं गेलं राजकारणाच्या माध्यमातून. या आपण बोलूया सामन्याकडं. गोट संघाचे शिवगोंडले आम्ही कधी विसरणार नाही आहेत. काही मोठी स्पर्धा रंगवली, संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. त्या स्पर्धेच्या आमदार चषकाची BJPच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहिली होती. ऑन साईडला हा पॅन जाक करत असताना लॉंगराचे फार वेगाने येत असताना एकदा पूर्ण केली. 2 धाब्याचं मानस मात्र पप्पू चेंडू खाली येत असताना पप्पू पास हो गया असं म्हटलं तरी वावगटाने. अचूक थ्रो होता, एंड दिला त्यानं. विकेट किपरला चांगला थ्रो होता, मात्र बॅकअप उशिरा झाला. त्याचा फायदा घेतलाय कारण गॅदर पिकअप अँड थ्रोच्या वेळ गेला, त्या वेळेचा फायदा घेतला. 2 धाबा अंकित केल्यात. पहिल्या षटकामध्ये 7 धाबा, दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती 2 धाबा अंकित केल्यात. एकंदरीत समीकरण 9 धाबा आणि 18 चेंडू 36 धावांची गरज असताना सामना खूप फाईट होणार या शंका नाहीये मैदानावरती. ओ क्लीन बॉल, शनवॉन आला की काय मैदानावरती असं चित्र पाहायला मिळालं. चेंडू सोडून दिलाय, फलंदाज बाद. व्हॉट अ बॉलिंग. आगमन झाले. ते आमचे वलभगावचे जावई देखील आहेत, तलोजा मजकूरचे दीपकचे पाटील यांचं मी स्वागत करतोय. आणि त्यांच्या समवेत नावडे गावचे सागरचे पाटील आणि सुनील खानावकर यांचं शुभागमन झाले. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. येस, सर्व आमची मंडळी घोडगावची देखील आमदार चषकाचे सर्व आयोजक आमच्या मंचावरती आहे. स्वागत आहे तुमचं देखील. फार मोठी स्पर्धा रंगली घोटच्या मैदानावरती. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आमचे राजू शेठ आणि राजेश उर्फ आमचे सर्वांचं मनापासून स्वागत करूया आपण. चांगली स्पर्धा आपण पाहतोय, कारण योग्य नियोजन कसं असावं. कारण स्पर्धेमध्ये प्रत्येक दिवशी 8 संघ खेळले आहेत. एकूण 48 संघांना आमंत्रित करण्यात आलं आणि 7 दिवसाची क्रिकेटची स्पर्धा आपण प्रथमच वलभमध्ये पाहतोय. ती मध्ये भोलाना शेठ यांच्या माध्यमातून सरपंच आणि उपसरपंच चषक 2024 मध्ये सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. गोलंदाज प्रीतम पाटील येत असताना बघायचं प्रीतम किती फाईट करणार प्रवीणला, किती थांबणार. प्रवीण चोरगेमध्ये प्रथमच स्ट्राईकला येत असताना फलंदाजीसाठी फुलटा चेंडू, मोठा फटका. एक्स्ट्रा कव्हर असेल जज करतोय रुशाल.
चेंडू खाली आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का मैदानावरती 9व्या धावसंख्येत घोट संघाने दिलाय नेरे संघाला दुसरा धक्का. भोलानाथ पाटील डॅशिंग सदर आहे बघा तो दमदार सल्ला मुलाचा नेत्री बलराम पाटील साहेब आमदार. भोलानाथ पाटील डॅशिंग सदस्य आहे बघा तो दमदार सल्ला मुलाचा नेत्री बलराम पाटील साहेब आमदार. राजाराम पाटलांचा आशीर्वाद त्यांना कृपा आहे गणरायाची. राजाराम पाटलांचा आशीर्वाद त्यांना कृपा आहे गणरायाची. जय माला भोलानाथ पाटील सरपंच वल्लभ गावाची. क्या बात आहे, क्या बात आहे. टायटल सॉन्ग आपण ऐकतोय. बोलणार त्यांच्या स्त्री सौभाग्यवती सन्माननीय सौभाग्यवती आपण पाहतोय. जयमाला यांचा देखील आवाज त्यांच्या गाण्याची त्यांच्या नावाने त्यांच्या गाण्याचा उल्लेख केला जातोय. येणारे चेंडू आता मात्र इज ऑन द हॅट्रिक. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, नंतर गडीबाद, तिसऱ्या चेंडूवरती दुसऱ्या गडीबाद केलाय. बघायचं चौथा चेंडू षटकातील P2चा आपण पाहतोय. माफ करा 4 षटकाचा सामना आहे त्यामुळे फक्त एकच P1 असतं तुमच्याकडं आणि दुसऱ्या षटकाचा आपण चौथा चेंडू पाहतोय. ही इज ऑन द हॅट्रिक. सो लेट्स सी ही विल कम्प्लीट हॅट्रिक ऑर नॉट. ओ याले मध्ये चेंडू शिवा गोंडले, चेंडू खाली फलंदाज बाद. हॅट्रिक प्राप्त केली आणि शिवाने हेच सांगितलं की मी झेल टिपू शकतो. जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी दाखवली आणि एकदा जोरदार टाळ्या स्वागत करू आपण प्रीतम पाटीलचं या स्पर्धेमध्ये. आजच्या रात्रीमध्ये ही पहिली हॅट्रिक आपण पाहतोय. फ्रॉम PTC लाईव्हच्या माध्यमातून चांगला हायलाइट्स तुम्हाला दाखवल्या जातं. प्रत्येक चेंडूचं ॲक्शन रिप्ले देखील दाखवला जातो. KD बंधू आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेच्या माध्यमातून 4 कॅमेरा आणि 1 ड्रोनच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. चांगली गोलंदाजी. मागच्या चेंडूवरती धावा आल्या नाही आहेत. मागच्या 4 चेंडूवरती फक्त 2च धावा आल्या आहेत आणि गडी देखील बाद झाले 3 आतापर्यंत. त्यामुळे 3 धक्के दे नेरे संघाला. बघायचं आहे नेरे संघ घोट संघावरती मात करणार. सुपर 6 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होणार आणि जो संघ क्वालिफाय होणार या सामन्यातील तो मात्र मुरबी या संघासमोर फाईट करणार सुपर 6 मध्ये. बघायचं आहे कोणता संघ या स्पर्धेमध्ये आगेकूच करणार. नवीन फलंदाज इनेट नंबर दे सुशांत गाय करीत असताना प्रत्येक गोलंदाजाने मात्र अटॅकिंग गुण दाखवले मैदानावरती. सुपर बॉलिंग प्रीतम पाटील. एक प्रीतम बारी पालघरचा ओपन क्रिकेट खेळणारा खेळाडू मात्र इट्स अ वाईड, ॲब्सोल्युटली वाईड. एव्हरी डिलॉट्स ऑफसाइड इज अ वाईड. कारण आपण शेवटच्या महिन्यात स्किट झालाय. पंचांना पाहिलं एक्झॅक्टली विकेट किपरनं कुठे चेंडू गॅदर केलाय याची शान इशा केली. त्यानंतर पंचांना सांगितलं इट्स ॲब्सोल्युटली वाईड आणि पंचांचा इशारा 10 धाबा. धावा कधी एक सिंगलच्या माध्यमातून डबल डिजिट धावा येतात. धाबा 3 बाद. चौथा चेंडू समजा 5वा चेंडू हा पॅन जॅक केला. चेंडू शतकच्या पुढे सक्लास करत विकेट. रोहित येत असताना चांगला थ्रो, ब्युटिफुल थ्रो ऑन द स्टंप एक्झॅक्टली आलाय. डीप मध्ये त्यांना थ्रो दिलाय आणि फक्त एकच धावा मैदान होती. 11 धाबा धापालकावरती. पहिल्या षटकामध्ये 7 धाबा. फायनल डिलिव्हरी ऑफ द सेकंड ओव्हर आणि शेवटचा चेंडू षटकातील जिंकण्यासाठी गरज होती 43 धावांची आणि धावसंख्या धापालकावरती आले ते आतापर्यंत 13 चेंडू आणि गरज होती 32 धावांची. सामना क्लोज एन्काउंटर आहे. बघायचं क्लोज एन्काउंटर तुम्हाला आज पाहायला मिळणार कारण हे संघ 2-2 सामने जिंकून पुढे सरकले. त्यामुळे खेळपट्टीचा चांगला अभ्यास आहे, या आउटफील्डचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे सामना फार चांगला होईल यातील मात्र शंका नाही. कुठे जाऊ नका. आज पाहत राहा फायनल डे नाईट या स्पर्धेच्या माध्यमातून. ओ यावली चेंडूला फक्त दिशा देत असताना पंचांचा एक्झॅक्टली बाजूलाच करत विकेट. एकदा पुढे 2 धाब्याचा मानस. चेंडू येणं वाकडं उचललं फेकणं ह्याच्यामध्ये वेळ गेलाय. रन गॅदर पिकअप अँड थ्रो ह्याच्यामध्ये वेळ गेलाय आणि चेंडूची अचूक फेकी झाली नाहीये. त्याचा फायदा घेतला फलंदाजानं. एकदा पूर्ण वेगानं केले. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला आणि चांगली रनबेटी विकेट पाहायला मिळाली. 2 धाबा कंप्लीट केल्या. षटकाची होते सांगता आता समीकरण वेगानं बदलणार. येणारे चेंडू 12 आणि गरज असणारे ती 30 धाबांची. क्या बात आहे, क्या बात आहे. बघा एकीचं बल याला म्हणतात. एकता में ताकद आहे. आणि मच्छिंद्र पाटील सर नवे पर्व युवा सर्व किती क्वालिटी क्रिकेट आहे. बघा मैदानामध्ये अंडरग्राऊंड वॉटर सर्व्हिस देखील आपण ठेवल्यात. वेळेची बचत आणि प्रोफेशनल क्रिकेट मच्छिंद्र पाटील सर तुम्हाला पाहायला मिळतंय. येस निश्चित. प्रवीण मात्रे यांचं आगमन झालं. बुर्दुलचे स्वागत आहे प्रवीण. इन ॲक्शनमध्ये बघू शकाल त्याला देखील आपण.
फार मोठी स्पर्धा आपण पाहतोय. सर्व क्रेडिट मी देईन भोलानाथ शेठ यांना, त्यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. कारण भोलानाथ शेठ फार कमी वयामध्ये सरपंच झाले. त्यानंतर आज मात्र रत्नबोट ट्रॉफीमध्ये कानपोली संघ फायनल देखील जिंकला आहे आणि ह्या स्पर्धेचा फायनल डे देखील म्हणजे आज मात्र मैदानावरती गंमत आणि मजा तुम्हाला पाहायला मिळणार. क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा बॉटम, क्रिकेटचा लेवल आणि लेवल ऑफ क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार. खरे दोन्ही संघ आता जे संघ आज क्वालिफाय झालेले संघ आहेत त्यामध्ये मात्र चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळते. आणि अंडरग्राऊंड पाण्याची सुविधा म्हणजे वेळेची बचत, टाइम इज मनी असं नेहमी म्हटलं जातं. बघायचं टाइम मॅनेजमेंट. पहिल्या षटकामध्ये आल्या प्रेम आम्हाला सांगतील, पहिल्या षटकामध्ये आल्या 7 धाबा, या षटकामध्ये आल्या त्या धाबा फक्त त्या मात्र 6 धाबा आल्यात. त्यामुळे 13-3 अशी समीकरण आपण पाहिलं. 2 षटकांची सांगता झाली. समीकरण आता उरले 12 चेंडू आणि 30 धाबांची गरज. गोडगावचे आमचे नितेश शेठ पाटील जर सामना बघत असतील, अत्तर एंटरप्राइजेसचे प्रॉपरेटर, तर स्वागत आहे तुमच्या स्पर्धेमध्ये. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून उदंड प्रतिसाद दिला प्रेक्षकांना आमच्या काही या 7 दिवसामध्ये. या प्रेक्षकांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. जे प्रेम आपण दिला त्या स्पर्धेसाठी त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. सामना स्पीडअप करा प्लीज, सामना स्पीडअप करा. आज आमच्याकडे वेळ नाही आहे. भरपूर सामने आम्हाला खेळवायचे आहेत. प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे आमच्याकडे वेळ नाही आहे. सो प्लीज पिक अप द मॅच आणि सामना स्पीडअप करा आपण प्लीज. 12 चेंडू गरज आहे 30 धाबांची. सामना फाईट होणार. हे षटक मात्र सामन्याचं करवट देणारं षटक असणार आहे, कलाटणी देणारं षटक असणार आहे. हे षटक यावेळी मात्र तुम्हाला निश्चित पाहायला मिळणार की सामना कोणाच्या बाजूला कौल देईल हे सांगणारं षटक मैदानावरती रोशन सालुंके. ओ गुड बॉलिंग. रोशन सालुंके ज्यावेळी रायगड आणि ठाणा सामना झाला तेव्हा युवा नेतृत्व म्हणून ज्याच्या माध्यमातून आपण नेहमी पाहिलं घोटच्या मैदानावरती त्याला संगणकाची भूमिका बजावताना तोच रोशन सालुंके. अत्यंत घातक गोलंदाज, अत्यंत मोठा फलंदाज आणि एक चांगला ब्युटिफुल क्रिकेट ऑफ द स्किल तो तुम्हाला पाहायला मिळतोय. येणारा चेंडू 11 आणि गरज 30 धाबांची. प्रचंड प्रेशर मैदानावरती. एज अँड टेकन. यस, विकेट कीपर मेकिंग नो मिस्टेक. दुसऱ्या अटेम्प्टने झेल टिपलाय विकेट कीपर प्रीतमनं, ज्याने पहिले षटक फेकलं होतं. फक्त 7 धाबा दिल्या होत्या आणि आता 4था धक्का दिला होती. येणारे चेंडू 10 आणि गरज 30 धाबांची. प्रचंड प्रेशर मैदानावरती फलंदाजावरती निर्माण केलंय घोटच्या माध्यमातून. बच्चा जय श्रीराम बोलेगा. 22 जानेवारी सर्वात मोठा दिवस ठरला आपल्या भारतीयांसाठी. तर आपण वळूया सामन्याकडे. जिंकण्यासाठी 10 चेंडू 30 धाबांची गरज आहे. सातत्याने सामना बदलत गेला. 13 चेंडू 32 धाबा, 12 चेंडू 30 धाबा, 11 चेंडू 30 धाबा आणि त्या समीकरण 10 चेंडू 30 धाबा. मागच्या 2 चेंडू एकही धाव नाहीये आणि त्यामुळे प्रचंड प्रेशराईज केले ते मात्र नेराज संघाला. नेराज संघानं मी म्हणेन घोट संघाला फक्त हात दिला, त्यानं मात्र आता गळा पकडलाय आणि श्वास देखील रोखून धरण्याच्या मैदानावरती. बघायचं किती वरती हा संघ लवकर यावेळी मात्र या धक्क्यामागण्या धक्क्यात सावरणार आणि संघाला किती उभारी देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नवीन फलंदाज इन नंबर असतो रोशन पाटील वर्सेस रोहन पाटील वर्सेस रोशन सालुंके. मजा येईल सामन्यामध्ये. चांगला कॉन्टॅक्ट. ओ गती जास्त, लाईन चुकली आणि पंच हेच सांगत असताना क्रिकेटमध्ये गतीला महत्त्व नाही मित्रांनो. क्रिकेटमध्ये ॲक्युरेसीला महत्त्व आहे, परफेक्शनला महत्त्व आहे. जर क्रिकेटमध्ये गतीला महत्त्व असतं तर पाकिस्तानचा शोएब अख्तर जगातील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला असता. मात्र असं कधीच झालं नाहीये. क्रिकेटमध्ये गतीला नाही तर तुमची ॲक्युरेसी, परफेक्शन, अचूक टप्प्याला फार महत्त्व दिलं जातंय. 10 चेंडू 29 धावांची गरज आहे. मजा येईल सामन्यामध्ये. शॉट ऑफ प्लेन आणि मात्र शॉट ऑफ पूल करत असताना फलंदाज बाद. पप्पू चेंडू खाली प्रसाद उर्फ पप्पू आणि 5वा धक्का दिला मानव होती. आता मध्ये दयनीय स्थिती आपण पाहतोय. 9 चेंडू 29 धावांची गरज थरार क्रिकेटचा. आणि डीजे नितीन खूप योग्य मात्र सहयोग साधलाय मैदानावरती. मैंने प्यार किया 1989चा हा चित्रपट मात्र सलमान खानला या चित्रपटानं भरपूर यश दिलं. यश प्रवीण. प्रेस दरम्यान पालेश्वर चषकाचे दमदार आयोजक कामगार नेते अजयजी मोरावकर यांचं शुभागमन झाले. स्वागत आहे आपल्या व्यासपीठावरती. या सर्वांचं आपण स्वागत करूया. येणारे चेंडू 9 आणि 29 धावांची गरज आहे. मजा येईल सामन्यामध्ये. सामना फार चांगला तुम्हाला पाहायला मिळतोय. 9 चेंडू 29 धावा. प्रचंड प्रेशर निर्माण केलं नेरे संघावरती. बघायचं नेरे संघाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. एखाद्या चौकार षटकार आला ना तर प्रेशर कमी होईल आणि सामन्यामध्ये आगेकूच करू शकेल संघ.
ऑन द टॉस मात्र पुन्हा एकदा जेल टिपण्याचा प्रयत्न. गोलंदाज रोशन चालुके चेंडू खाली फलंदाज बाद होतोय. 6वा धक्का दिलाय मात्र होती 14 या धावसंख्येवरती 6वा धक्का. दयनीय अवस्था आपण पाहतोय ती मात्र नेहरा संघाची. बघायचंय धक्क्या मागणे धक्के दिले जातात आणि या धक्क्यातनं कधी सावरणार. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. शफल झाल्यापर्यंत ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न. टॉप पेज लागलाय आणि सुंदर जेल टिपला फॉलो थ्रू मध्ये. अजून एक धक्का मैदानावरती. येणारे चेंडू 8 आणि गरती 29 धावांची. मजा येईल सामन्यामध्ये. कारण एका मागण्या फलंदाज बाद झाल्या होत्यात. रोशनने चांगली गोलंदाजी केली. त्याच्या अगोदर आपण पाहिलं प्रशांतला पहिल्या षटकामध्ये, प्रीतमला पाहिलं खूप चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर मात्र रोशन पाटील देखील चांगली गोलंदाजी केली आणि त्या मात्र रोशन सालुंके गोलंदाजी करत असताना योगेश पाटील, प्रीतम पाटील आता मात्र रोशन सालुंके आपण पाहतोय मैदानावरती. प्रेम आमच्या आम्हाला चांगली माहिती देत असताना वाजेगावचे स्कोरर चांगली भूमिका त्यांच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. गोटची स्पर्धा देखील त्यानं रंगवली होती. आपल्या लेखनीतल्या बॅकफुटला गेला फलंदाज ते मात्र स्ट्रॉंग अपील. पंचाने सांगितले इट्स इज अ नॉट आउट. यस डॉट डिलिव्हरी. येणारे चेंडू मात्र 7 आणि गरती आता 29 धावांची. मोठं लक्ष मैदानावरती. आतापर्यंत फक्त 14 धावा झाल्यात. 6 गड्यांचा मोबदला मोजावा लागलाय तो मात्र नेरे संघाला. चांगला संघ आहे नेरे मात्र आज काट टाकताना पाहायला मिळाला. कारण एका मागणे धक्के दिले मैदानावरती आणि मोठी भागीदारी झाली नाहीये. प्रत्येक फलंदाज टिकू शकला मैदानावरती आणि त्यामुळे प्रचंड प्रेशर. 7 चेंडू 29 धावा. शेवटचा चेंडू यावेळी फक्त चेंडूला स्टेअर केलाय. मिड आपला चांगले बॅकअप योगेशच्या माध्यमातून इनफिल्डच्या माध्यमातून चांगले बॅकअप दिले. षटकाची होते सांगता. येणारे चेंडू 6 आणि गरती 29 धावांची. या षटकामध्ये आल्या त्या फक्त ती एकच धाव. इथेही वाईटची. वाटत बॉलिंग काय गोलंदाजी दाखवली. एक षटक 29 धावांची गरज. सरपंच आणि उपसरपंच चषक ठेवलाय वलप गावात. सरपंच आणि उपसरपंच चषक ठेवलाय वलप गावात. आयोजक भोलानाथ पाटील दादाच्या दम आहे नावात. आयोजक भोलानाथ पाटील दादाच्या दम आहे. निश्चित भोलानाथ पाटील यांच्या नावात देखील दम आहे. त्यांच्या कामात देखील दम आहे. येणारे चेंडू 6 आणि 29 धावांची गरज. सामना प्रचंड प्रेशराईज केले. वाटतं बॉलिंग. रोशन सालुंकेने काय गोलंदाजी दाखवली. फक्त एकच धाव दिली ती वाईटच्या माध्यमातून. नाहीतर षटक मैदान असू शकलं असतं. 6 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. 12 चेंडू 30 धावांची गरज होती आणि 13 चेंडू 32 धावांची गरज होती. मागच्या चेंडू आपण 7 चेंडूमध्ये फक्त 3च धाबा पाहिल्यात. त्यामुळे प्रचंड प्रेशर निर्माण झालंय. सामना अजूनही ऑन आहे. का डावकुरा फलंदाज आदित्य मस्कर स्टार्किंगला 7 धाबा कुठल्या तरी आतापर्यंत एक मोठा फलंदाज स्टार्कर आणलाय. मजा येईल सामन्यामध्ये. येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ती मात्र 29 धावांची. नितीन आम्हाला जॉईन झालेत. खूप खूप स्वागत आहे. याच्या अगोदर आमचे त्या दिवशी खूप चांगलं ऑपरेटिंग केलं जयेश शिराने जयेश देखील होते. ब्लॉकाचा चेंडू अटॅकिंग. ओ वाटतं बॉलिंग. यावेळी मात्र बॅक टू बॉल या चेंडू यावेळी ड्राईव्ह केला होता आणि फक्त निर्धान चेंडूची सांगता पाहायला मिळते. मागच्या 8 चेंडूमध्ये फक्त 2-3च धावा आल्यात. त्यामुळे समीकरण वेगानं बदललंय. येणारे चेंडू 5 आणि गरती 29 धावांची. आता मात्र कठीण आहे नेरे संघाला. कारण 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारलेत तर सामना सुरक्षित होऊ शकतो. ओव्हर द विकेट. डावकरा गोलंदाज, डावकरा फलंदाज. गुड बॉलिंग. चांगला अँगल बनवला जातोय. मैदानावरती राऊंड विकेट मारा करत असताना लेफ्ट हँड ओव्हर द विकेट माफ करा मारा करत असताना आता मात्र येणारे चेंडू 4 आणि गरती 29 धावांची. आता मात्र आशा संपली नेरे संघाची. कारण आता घोड संघ वेगानं प्रगती करत असताना मैदानावरती वेगानं झेप घेतोय आणि या सामन्यावरती प्रचंड प्रेशर निर्माण करून आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये यश देखील आलं मैदानावरती. ऑन द टॉस चेंडूला खेळून काढलाय. चेंडू पुढे सरकलाय. मात्र चेंडू सीमा पलीकडं 1 बॉल सीमा पार. लॉंग ऑफ चेंडू केवरनं खणखणीत चौकार. तर थोड्याच वेळामध्ये रायगडचा बेस्ट संघ जो आता स्वर्गीय रतनबा पाटील चषकामध्ये चॅम्पियन ठरला रायगड कल्याण बदलापूर ग्रामीण लॉट्समधून तो संघ कानपोली अथर्व 11 या संघाचं थोड्याच वेळामध्ये शुभागमन होणार आहे. त्या टीमचे पॅकर बोलणार शेठ पाटील साहेब स्वतः स्वर्गीय रतनबा पाटील चषक चॅम्पियन ट्रॉफी घेऊन थोड्याच वेळामध्ये इथे येणार आहेत. त्यांचं आपण स्वागत करू. अजून एक चौकार मैदानावरती. उशीर झालाय चौकार येण्यासाठी. हे चौकार अगोदर आलं असेल तर मजा आली असती. आता मात्र काय चौकारांचा फायदा नाहीये. असं नेहमी म्हटलं जातं की वेळ निघून गेल्यानंतर सुचलेला विचार आणि भात करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस यांची किंमत दुष्काळ असते. आता चौकारांना षटकारांना महत्त्व नाहीये. वेळेला महत्त्व असतं. वेळेवरती खेळलं पाहिजे.
ओ गुड डिलेव्हरी. चेंडू आता मात्र यावेळी बाउन्स केला होता. रायझिंग डिलेव्हरी, खूप चांगला टप्पा देवत असा गुडल्या स्पॉटवरनं रायझिंग डिलेव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली. एक चेंडू 21 धाबा आणि गोट संघ उंच बाहेर घेतोय सुपर 6 क्वालिफायसाठी. मात्र उतुंग झेप घेत असताना आणि संघ जो जिंकेल तो मात्र मुरबी संघासमोर फाईट करेल सुपर 6 साठी. मजा येईल सामन्यामध्ये. आणि हा सामना एकतर्फी झालाय. 20 धावांना सामना जिंकलाय. हार्दिक अभिनंदन घोट संघ आणि निरे संघ हार्ड लक. या आपण बोलूया प्रवीण टेंबे यांच्याकडे. थँक्यू सो मच. स्वागत कक्षाकडे आपण जातोय. हा सामना जिंकलाय गावदेवी घोट संघाने सुपर 6. अभिनंदन गावदेवी घोट संघ आणि त्यांच्या ऑपोजिट नेरे संघ. तुम्हाला देखील हार्ड लक, बेटर लक नेक्स्ट टाइम. व्यासपीठावरती ज्येष्ठ नेते बीजेपी अर्थात अशोक सालुंके साहेबांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करतो आयोजकांना आपल्या शुभ हस्ते अशोकजी सालुंके साहेब बीजेपीचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं स्वागत करायचं आहे. राजाराम पाटील साहेब या आपल्या शुभ हस्ते स्वागत करूया. अशोकजी सालुंके साहेब त्यांच्या वतीने आमदार चषक आपण पाहिला, त्यांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे व्यासपीठावरती. कानपोली संघ इथे प्रस्थान करतोय. स्वर्गीय रतनबा पाटील चषकामध्ये चॅम्पियन पदक पटकावला आमचा परिसरातील संघ. अभिमानास्पद रायगडची बेस्ट टीम, आम्ही त्याला उल्लेखनीय कामगिरीसाठी इथे अवॉर्ड देणार निश्चित. त्या संघाचे इथे शुभ आगमन होणार आहे. तदनंतर तलोजा मजकूर आणि वलभचे जावई दीपकजी पाटील यांचा सन्मान केला जाईल. दीपकजी पाटील यावं आपण, आपला शुभ सन्मान केला जाईल.